उद्योगाची सुरुवात करताना काय करायचं? कशी तर आता आपण येऊ एक 10 गावचे 10 लोक एकत्र आले, ठीक आहे. सगळेजण शेतकरी आहेत, मी पण शेतकरी आहे. किती जणांचं शेतीचं करंट अकाउंट आहे? एक व्यक्ती आहे, त्यांना तुम्ही नाही ते मागा एक व्यक्ती आहे, त्यांना बँक फोन करून म्हणते कर्ज घ्यायचं, बरोबर आहे. शेतीचं करंट अकाउंट द्यायचं पण नाही, बोला शेतीच्या उद्योगाचं, ठीक आहे. आता शेती म्हणजे काय? सोयाबीन काढणं, कापूस काढणं, सगळं काढणं, तृणधान्य, कडधान्य, तेलबिया वर्ग सगळं आलं, नगदी पीक, ह्याला शेती म्हणतात. हे आमचे जनावर सोडूनच सांगायला. ह्याचं करंट अकाउंट काढता येईल का? काढलं तर काय होईल? दर 6-6 महिन्याला खळं होत आहे. खळ्यामधलं उत्पन्न किती मिळते? कुणाचं लाखात असेल, कुणाचं हजारात असेल, पण पैशामध्ये एकाच मिळेल. भलेही मला उत्पन्न 4 लाख झालं आणि देणं 6 लाख आहे, पण 4 लाख तर खरं आहे का नाही? मग हा 4 लाखाचा चेक करंट अकाउंटला का पडत नाही? करंट अकाउंटला होल्ड करता येत नाही. करंट अकाउंटला तुमच्यावर किती कर्ज असलं तरी त्या रकमेला होल्ड बी करता येत नाही, ते सतत धार चालू असतं. तुम्ही बँक वर 4 वर्ष बँकेतच काम केलं, शिकण्यासाठी बँकेत काम केलं, कारण बँकमध्ये सहजा सांगतच नव्हतं. मीच बँकेचा मार्गदर्शन झालं, बँकेला कन्सल्टंट झालं. कोणत्या? SBI, बँक ऑफ महाराष्ट्र. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना, त्यात एक अट ठेवलेली आहे की ज्यांच्याकडे जनावर आहेत त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल, आणि त्यांना प्रमाणपत्र असेल तरच त्यांना त्या योजनेचा लाभ भेटणार आहे. किंवा जरी नसेल तर ऍटलिस्ट प्रशिक्षण तरी घेतलं पाहिजे, कारण की गव्हर्नमेंट तुम्हाला 10-11 लाख रुपये योजनेत टाकणार आहे, आणि जर तुम्हाला त्या व्यवसायाचं नॉलेज नसेल तर तो व्यवसाय तुमचा लॉसमध्ये जाईल. म्हणून ऍटलिस्ट तुमच्याकडे अनुभव तरी पाहिजे, 4-5 वर्ष मागचा जुना, नाही तर तुम्ही नवीन प्रशिक्षण तरी घेतलेलं पाहिजे, तरच तुम्हाला ते व्यवसाय भेट करते. नमस्कार. सध्या आपल्या मुख्यमंत्र्यांनी आणि आपले आदरणीय मंत्री पंकजाताई मुंडे यांनी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना एक आणलेली. त्या योजनेमार्फत आपल्याला किंवा शासनाला ग्रामीण भागात पशुधन उद्योजक निर्माण करायचे. त्यात कुक्कुट व्यवसाय असेल, डेअरी व्यवसाय असेल किंवा शेळीपालन व्यवसाय असेल. तर जवळपास 11 लाखाची योजना आहे. 11 लाख शेळीपालनासाठी, 11 लाख दुग्ध व्यवसायासाठी आणि कुक्कुट व्यवसायासाठी 30 लाखापर्यंत योजना आहे. त्यात 50% अनुदान ओपन आणि ओबीसी समाजासाठी आहे, 75% अनुदान एससी समाजासाठी आहे. तर शासनाचा हाच उद्देश आहे की एवढे जर आपण इन्व्हेस्टमेंट करत आहोत, समजा एवढं जर अनुदान देत आहोत, तर ते उद्योग सक्षम राहिले पाहिजेत, व्यवस्थित चालले पाहिजेत. त्यासाठी अगोदर शेतकऱ्यांना या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे, या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून आपण प्रशिक्षण राबवत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना जेवढे इच्छुक शेतकरी आहेत त्यांना दुग्ध व्यवसायातील काय उणिवा असतील, कुक्कुटपालनामध्ये काय उणिवा असतील, सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवसाय कसा प्रॉफिटेबल कसा असेल, त्यातले नफा तोटा कसा ओळखायचा, हे आपण त्यांना या प्रशिक्षणात समजून सांगत आहोत. बरं. पण सर, आता जर शासनाची कॅटेगरी टर्म्स अँड कंडिशन म्हणतात, कसे त्याच्यामध्ये काय नियमावली आहे, कोण बसणार नाही? नाही, आता हे कसं आहे, मार्च महिन्यात आपल्या योजनेची GR आलेले 2 GR आहेत. एक जिल्हा परिषद योजनेसाठीचा एक GR आहे आणि राज्यस्तरीय योजनेसाठी एक GR आहे. तर त्यात जिल्हा परिषदचं जे बजेट असतं सहसा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जास्त असतं, आणि राज्यस्तरीय योजनेचं जे बजेट आहे ते सर्वांसाठीच राहतं. त्यात जी निवड होणार आहे ती लकी ड्रॉ पद्धतीने निवड होणार आहे. ते आपल्याला तालुक्याला जेवढं समजा टार्गेट येईल त्यानुसार प्रत्येक समाजातील तेवढे फॉर्म गृहीत धरले जाणार आहेत आणि तेवढ्याची निवड केली जाणार. सर, मग नेमकं आता मालगाव तालुका मोठा आहे, हो, गावाची संख्या आता 120-136 आहे. प्रत्येक शेतकऱ्याचं आपण समाधान करू शकत नाही असं आम्हाला जाणीव वाटते. पण किती होईल, किती शेतकऱ्या तुम्ही या ठिकाणी लाभ देणार? आता बघा, आता आपल्या पंकजाताई मंत्री झालेल्या आहेत, त्यांच्या प्रयत्नातून पशुसंवर्धन विभागासाठी
यावर्षी जवळपास 4,500 कोटीचं बजेट मंजूर झालं आहे. बजेट आहे सर. त्यामुळे बजेट यावर्षी मंजूर झालेलं आहे. मागच्या वर्षीपर्यंत एवढं बजेट पशुसंवर्धन विभागाला मिळालं नव्हतं. बरं. त्यामुळे यावर्षी जर एवढं बजेट जर भेटलंय तर लाभार्थी संख्या भरपूर प्रमाणात असेल. अंदाजा सांगा. अंदाजा आत्ताच आपल्याला सांगू शकत नाही, कारण की ते 4,500 कोटीमध्ये भरपूर योजना डिवाइड केल्या जाणार आहेत. त्यात प्रत्येक जिल्ह्याला मंजूर होणार एवढं ठराविक रक्कम, त्या जिल्ह्यातून पुन्हा तालुक्याला ठराविक रक्कम मंजूर होणार आहे. त्यानुसार त्या तालुक्यातले लाभार्थी ते आकडा ठरवला जाणार आहे. कसं होईल सर माहिती का शिरू सर, काय माहिती का, जर जास्त लाभार्थी नसते, लाभार्थ्याला जर जास्त लाभ भेटत नसेल तर जास्त संख्येत शेतकरी समाज सुद्धा नाराज होईल. किंवा 10च लोक निघणार आणि संख्या बघितली तर हो ना. नाही, हे कसं तेच अजूनही आपल्याला ठराविक सांगता येणार नाही 10 आणि 15 जणांसाठी, कारण की वरतून बजेट येण्याशिवाय किंवा वरतून जेवढ्या लाभार्थ्याची मंजुरी असेल तीपर्यंत आत्ताच आपण सांगू शकत नाही. जेवढं येईल तेवढ्यांना आपण लकी ड्रॉ मार्फत जेवढे जण फॉर्म भरतील, समजा म्हणजे 1000 कुणाला अन्यायच नको, कोणावर अन्याय नको त्याला. आणि लकी ड्रॉ पद्धत सुद्धा काउंटर बेस्ड लकी ड्रॉ राहतो, त्यात कोणत्याही व्यक्तीचा हस्तक्षेप नसतो. म्हणजे शिफारस कोणाची नको आहे, शिफारस पण कोणाची गरज नाही. छान, ही फार महत्त्वपूर्ण योजना आहे आणि छान योजना आहे की बाबा या ठिकाणी कार्य करत असताना की कोणाचा हस्तक्षेप होणार नाही किंवा कोणाची मध्यस्थी घ्यायची नाही. शेतकऱ्यांनी डायरेक्ट तिथे फॉर्म भरावे आणि आपल्या योजनेचा फायदा घ्यावा. NDM महाराष्ट्र न्यूज, माजलगाव. थँक्यू.